नमस्कार मंडळी. शेतकरी मित्रांनो, आपण परंपरागत शेतीमध्ये कापूस, तूर, सोयाबीन हे सर्व पिके दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेणारच आहोत. या व्हिडिओमध्ये आपण मेनली बघणार आहोत, ही जी पिके आपण घेत आहोत, याला आपण कोण्या तंत्रज्ञानाची कास घालू शकतो का? हवामान आधारित जी शेती तंत्रज्ञान आहे, हे याच्यामध्ये वापरू शकतो का? परंतु हे वापरत असताना आपल्याला फायदा काय होणार? या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करण्या टाईप बोलूया. सर्वात आधी मेन विषय हे आहे की आपण जे परंपरागत पिकामध्ये सोयाबीन, तूर, कापूस हे घेत असतो, ते याही वर्षी घेणार आहोत. परंतु या वर्षी आपल्याला असं नेमकं काय वेगळं करता येईल, जेणेकरून शेतकऱ्याला हे पीक घेत असताना फायदा सुद्धा होणार आहे. मंडळी, आपण ऐकलेच असेल की पाणी फाउंडेशन हे नाव आपण परिचयाचेच असेल आणि हे नाव परिचयाचे असताना या नावाद्वारे पसार झालेला आहे एका शब्दाचा. तेच म्हणजे कोण आणि एका स्पर्धेचा. ती म्हणजे कोणती? तर फार्मर कप ही स्पर्धा. हो, आपण बरोबर ऐकत आहात. पाणी फाउंडेशनची फार्मर कप ही स्पर्धा. आतापर्यंत ही स्पर्धा काही एका विशिष्ट भागापर्यंत मर्यादित होती. परंतु या वर्षी ही स्पर्धा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मग आता मी या स्पर्धेबद्दल का बोलत आहो? तर याचा मुख्य हेतू हे आहे की आपण जे परंपरागत शेती पीक घेत होतो, सोयाबीन झालं, तूर झालं, कापूस झालं, आणखीन खूप सारे पिकं आपले आहेत. या पिकांच्या द्वारे आपण जे उत्पन्न घेत होतो, हे उत्पन्न आपले मर्यादित होते. परंतु जर या स्पर्धेची जोड या पिकांसोबत जर आपण लावली आणि काही विशिष्ट गोष्टी ज्या आपण केल्या, ज्याला आपण SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, म्हणजेच काय, एक काहीतरी हवामान आधारित पद्धतीचा वापर जर केला, तर आपण या पिकाचे उत्पन्न वाढवू तर शकतोच. परंतु या स्पर्धेद्वारे आपण भरघोस असे बक्षीस सुद्धा आपले जिंकू शकतो. आणि फक्त याच्यामुळे आपण बक्षीसच जिंकणार नाही, तर आपली एकसंघ भावना, आपली एक वेगळी ओळख, सोबतच आपल्या गावाचे नाव सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा गाजणार आहे. तर मंडळी, जाणून घेऊया आपण या स्पर्धेबद्दल. सर्वात आधी आपल्याला माहित आहे की स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं की गुण असणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण गुण कशा प्रकारे दिल्या जाणार आहे यावर फोकस नाही करणार. सर्वसाधारणपणे आपण हे जाणून घेऊ ही नेमकी स्पर्धा काय आहे. तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की ही स्पर्धा एकसंघ भावना, एक गटाची निर्मिती आपल्याला करून देत असते. आणि यासाठीच आपल्याला या स्पर्धेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल, तर आपल्याला 11 मेंबर म्हणजेच काय, तर 11 शेतकरी लागणार आहे. मग 11 शेतकरी म्हटलं की 7-12 नावानं असणारे शेतकरी का? तर नाही. आपल्याला शेती करण्याची इच्छा असणारे शेतकरी हवे आहे. ते कोणाच्या शेतामध्ये, इतर शेतामध्ये करत असेल तरी चालेल, स्वतःच्या शेतामध्ये करत असेल तरी सुद्धा आपल्याला काहीही हरकत नाहीये. तर पहिला मुद्दा क्लिअर झाला की आपल्याला लागणार आहे 11 मेंबर्स, 11 शेतकरी. यानंतर या शेतकऱ्यांची मिळून 11 जणांची मिळून जास्तीत जास्त जमीन ही 15 एकरच्या वर नसायला हवी. हे झाला आपला दुसरा मुद्दा. मग आता यानंतर हे 11 जण कशी निवडणार आहे आपण? तर आपल्याला निवडायचे असे शेतकरी आहे जे एक पीक घेणार आहेत. म्हणजेच काय, सोयाबीन करणारे 11 मेंबर्स, कापूस पीक करणारे 11 मेंबर्स, तूर पीक घेणारे 11 मेंबर्स. मेंबर्स म्हणजे शेतकरी. परंतु 11 जे आपण घेत आहोत, कोणाच्या शेतामध्ये 2 पिकं सुद्धा असू शकणार आहे. तर मग काय, तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांना 2 गटात जाण्याची सुद्धा संधी असणार आहे. अरे, मी इथे शब्द वापरला गट. मग गट म्हणजे काय, जे आधी झालेले गट आहेत ते, का नवीन गट? आणि गट म्हणजे काय या स्पर्धेद्वारे? तर गट म्हणजे आपल्याला इच्छित करणारे 11 शेतकरी असणार आहेत. हे म्हणजे गट आहे. याच्याद्वारे कोणताही नवीन गट किंवा जुना गट याच्याशी नसणार आहे. असा आपला एक गट असणार. मग याला तुम्ही काय करणार आहे? पाणी फाउंडेशनचे जे मार्गदर्शक आहेत, पाणी फाउंडेशन मधील जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे शास्त्रज्ञ आहेत, हे वेळोवेळी तुम्हाला SOP सांगणार आहे. हवामान आधारित तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे आपण करू शकतो हे आपल्याला सांगणार आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला जे आपण पारंपरिक शेती पद्धतीमध्ये करत होतो याच्याशी आपल्याला सांगड घालायची. तर मंडळी, याच्यामध्ये नवीन तुम्हाला असं काही करायचं किंवा याच्यासाठी पीक बदलायचं हे करायला लागणार नाही. तुम्ही जे पीक घेता तेच पीक आपल्याला घ्यायचं आहे, फक्त आणि फक्त हवामान आधारित शेती तंत्रज्ञानाचा वापर करून. आणि हे करत असताना आपल्याला वेळोवेळी कोणत्याही क्षणाला जर आपल्याला शास्त्रज्ञांची गरज लागली,
कधी आपल्याला मार्गदर्शन लागलं तर पाणी फाउंडेशनची टीम सोबतच कृषी विभागाची टीम ही वेळोवेळी आपल्यासाठी आपल्या शेताच्या बांधापर्यंत व्हिडिओ कॉलद्वारे प्रत्यक्ष भेटी देऊन आणि वेगवेगळ्या गटचर्चा करून आपल्याला मदत करणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे ही विविध उपक्रमांनी नटलेली आणि विविध तंत्रज्ञानाने नटलेली एक स्पर्धा आहे, जी की संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी लागू झालेली आहे. मग आता हे करत असताना आपल्याला काय करायला लागणार आहे? तर आपल्याला असे मेंबर्स निवडा लागणार आहे, ज्यांची तयारी असणार आहे की एकामेकाच्या शेतामध्ये जाऊन काम करण्याची. संकट आले तर सोंगण्याची, हरभरा असेल, आपलं सोयाबीन असेल, हे निंदायची सुद्धा एकमेकांच्या शेतामध्ये तयारी असणारे आपल्याला एकजुटीचे आपल्याला शेतकरी घ्यायचे आहे आणि या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे. मग जिंकायचं तर काय? मग बक्षीस काय? तर बक्षीस 50 लाखाचं बक्षीस आहे राज्य स्तरावर. त्याच्यानंतर वेगवेगळे बक्षीस इतर स्तरावरती सुद्धा आपल्याला मिळणार आहे. सोबतच काय, तर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावरती सुद्धा याला बक्षीस ठेवलेले आहे. बरं, मग गट आहे. तर गट कोणता असणार आहे? फक्त पुरुषांचा असणार का? नाही. फक्त स्त्रियांचा असणार का? नाही. तर याच्यामध्ये स्त्रियांचा पण गट असू शकतो, पुरुषांचा गट असू शकतो आणि मिश्र गट सुद्धा असू शकतो. तर ह्या प्रकारे ही एक फार्मर स्पर्धा जी आहे, ही एका गावाला आपल्याला सोन्याची दिवस दाखवणारी आहे. तर मंडळी, या व्हिडिओद्वारे तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न आहे, की आपण आपल्या गावासाठी, आपल्यासाठी एक नवीन काहीतरी करण्याची इच्छा असणारे तरुण वर्ग, सर्व पारंपरिक शेती करणारे वर्ग या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात आणि आपल्याला आपली एक नवीन ओळख निर्माण करू शकतात. तर मग याच्यासाठी करायचं काय? फक्त आणि फक्त 15 मेच्या आधी आपल्याला स्मार्ट शेती नावाचं पाणी फाउंडेशनचं ॲप आहे, त्याच्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. याच्यात पण आपल्याला जर अडचण असेल तर आपल्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ते तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. आणि हो, एका गावामध्ये फक्त एकच गट नसणार आहे. कितीही गट आपण याच्यामध्ये करू शकतो आणि आपल्याला आपल्या गावाचं नाव रोशन करण्याची ही संधी आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. तर मंडळी, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्वांना या स्पर्धेबद्दल माहिती होईल. जर तुम्हाला गुण कसे मिळवायचे यावर व्हिडिओ जर हवा असेल तर खाली कमेंट करा. आपण सर्व शेतकऱ्यांसाठी ते पुन्हा व्हिडिओ बनवूया. तर मंडळी, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.